Hello students, we are starting with the next lecture on the chapter magnetism which is from class 11th state board pattern. So yesterday we have seen some points regarding the magnetic flux, and today we are going ahead with the next point which is 12.3, a bar magnet, and then we'll study the magnetic dipole moment or the magnetic force which is associated with the magnetic dipole moment. Now we'll study the point which is bar magnet. What is meant by bar magnet? Okay, see here, the bar magnet is nothing but it is a rectangular magnet. It is a rectangular magnet which will have a north pole and second is the south pole. Yesterday we have seen that the magnetic field lines are generated from the north pole and they go towards the south pole. Fine. Now we are going to study certain terms which are like poles of a magnet, magnetic axis, magnetic equator, magnetic length, which are related with the bar magnet. Fine. So magnetic dipole is called as a bar magnet which is having the two poles. बघा, असं बार मॅग्नेट की ज्याच्यामध्ये दोन पोल्स प्रेझेंट आहेत, एक नॉर्थ पोल आणि दुसरा आहे साऊथ पोल. सो नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे दोघंजण ज्यावेळी प्रेझेंट असतात त्यावेळी आपण त्यांना एकत्रितपणे म्हणतो मॅग्नेटिक डायपोल. याला काय म्हणायचं आहे? मॅग्नेटिक डायपोल. सो दिस इज द टर्म विच इज असोसिएटेड विथ द बार मॅग्नेट. सो डायपोलचा अर्थ काय होतो? तर त्याला दोन पोल असणार, मॅग्नेटिक डायपोल. आता त्यात बघा, समजा हा जो नॉर्थ पोल आहे, ह्या नॉर्थ पोलची आपण मॅग्नेटिक स्ट्रेंथ ॲझ्युम केली QM. मॅग्नेटिक स्ट्रेंथ म्हणजे त्याची ताकद, मॅग्नेटिक स्ट्रेंथ. वी ॲझ्युम द नॉर्थ पोल हॅज अ मॅग्नेटिक मोमेंट और मॅग्नेटिक स्ट्रेंथ ॲज अ पॉझिटिव्ह QM. आपण नॉर्थला नेहमी पॉझिटिव्ह घेतो आणि साऊथला नेहमी कशी घेतो? निगेटिव्ह. सो दिस इज निगेटिव्ह magnetic strength. So north pole has a positive magnetic strength, south pole has a negative magnetic strength. Fine. Now another term I will like to suggest here, that is magnetic dipole moment, which is magnetic dipole moment. लक्षात घ्या, हा जो शब्द आहे मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट हा आपल्याला बऱ्याच ठिकाणी न्यूमरिकल्समध्ये पण येतो आणि हा यूज करावा लागतो. सो हा इम्पॉर्टंट आहे, हा सगळ्यांनी लक्षात ठेवायचा आहे. व्हॉट इज मीन्ड बाय मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट. आणि मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटला रिप्रेझेंट केलं जातं M बार ह्या पद्धतीने. दिस इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट, कारण हा वेक्टर क्वांटिटी आहे. लक्षात ठेवा, ही कशी आहे? वेक्टर क्वांटिटी आहे. इट हॅज अ मॅग्नेट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. फाईन. सो मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट तुम्ही कसा काढणार? मॅग्नेटिक डायपोल मोमेंट हा कसा काढला जातो की पोलची स्ट्रेंथ, यातला तुम्ही कुठलाही पोल घ्या, QM पॉझिटिव्ह घ्या किंवा QM निगेटिव्ह, नॉर्थ पोल और साऊथ पोल, दोन्हीही जे पोल्स आहेत दोघांचेही तुम्ही जर मॅग्नेटिक स्ट्रेंथ बघितल्या तर त्या इक्वल आहेत, पण एकमेकाला कशा आहेत? अपोजिट आहेत. सो तुम्ही कुठलंही एक घेऊ शकता. मल्टिप्लाय बाय मॅग्नेटिक लेंथ. मल्टिप्लाय बाय मॅग्नेटिक लेंथ म्हणजे काय होणार बघा, जर तुम्ही एक बार मॅग्नेट कन्सिडर करताय, दिस इज अ बार मॅग्नेट, दिस इज नॉर्थ पोल थोडासा आतमध्ये आणि दिस इज साऊथ पोल. आपण एक पॉईंट ॲझ्युम करतोय पोलच्या मध्ये. सो हा जो डिस्टन्स आहे, हा जो डिस्टन्स तुम्हाला दिसतोय, दिस डिस्टन्स, याला म्हणतो आपण ह्या बार मॅग्नेटची मॅग्नेटिक लेंथ. याला काय म्हटलं जातं? मॅग्नेटिक लेंथ. दिस मॅग्नेटिक लेंथ इज गिवन ॲज अ 2L. याला आपण काय म्हणतो? मॅग्नेटिक लेंथला 2L. ही जी लेंथ आहे, आपण ही लेंथ का कन्सिडर करत नाही? तर बघा, ही जी लेंथ आहे याला आपण म्हणतो जॉमेट्रिक लेंथ.
ज्या नोट्स मी दिलेल्या आहेत त्या नोट्समध्ये डायग्राम आहे, तिथून तुम्ही चेक करू शकता. याला काय म्हटलेलं आहे आपण, एंड टू एंड लेंथ इज कॉल्ड ॲज अ जॉमेट्रिक लेंथ अँड पॉईंट इनसाईड. आपण थोडंसं जॉमेट्रिक लेंथच्या आतमध्ये येतो, हा पॉईंट आणि हा पॉईंट, जिथं नॉर्थ आणि साऊथ पोल आपण कन्सिडर करतो. नॉर्थ पोल पॉझिटिव्ह घेतो, साऊथ पोल हा निगेटिव्ह घेतो. नेहमी नॉर्थ पोलमधून मॅग्नेटिक फील्ड लाईन निघतात आणि त्या कुठे जातात, साऊथ पोलकडे जातात. सो ही जी लेंथ आहे याला म्हणतो आपण मॅग्नेटिक लेंथ. सो मॅग्नेटिक लेंथ काय आहे, इट इज अ डिस्टन्स बिटवीन नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. आणि जॉमेट्रिक लेंथ काय आहे, तर त्याची ज्योमेट्रिकल लेंथ ज्या तुम्ही स्केलनी मोजाल ह्या टोकापासून त्या टोकापर्यंत, याला आपण म्हणतो काय, तर त्याची जॉमेट्रिक लेंथ. फाईन. तर मग आपण काय स्टडी करतो आहे की मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट एम बार इज इक्वल टू काय येईल बघा, मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इज गिवन बाय मॅग्नेटिक स्ट्रेंथ मल्टिप्लाय बाय magnetic length, that is 2 into n. So this is the formula for magnetic dipole moment. हा मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटचा फॉर्म्युला आहे, हा तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. लक्षात आलं? ठीक आहे. आता आपण काही युनिट्स बघूया, जे युनिट्स आपल्याला दिलेले आहेत बघा. पोल स्ट्रेंथ जे आहे, म्हणजे आपण क्यू एम पॉझिटिव्ह नॉर्थ पोलसाठी घेतला, क्यू एम निगेटिव्ह हा साऊथ पोलसाठी घेतला. तर जे पोल स्ट्रेंथ असते, ह्या पोल स्ट्रेंथसाठी जे युनिट वापरलं जातं ते आहे ॲम्पियर मीटर. काय बघा युनिट, ॲम्पियर मीटर. ओके. आणि मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट एम बार, ह्याचं युनिट काय असेल मग, इट इज ॲम्पियर इंटू मीटर स्क्वेअर. मीटर स्क्वेअर का झाला बघा इथं, कारण पोल स्ट्रेंथ मल्टिप्लाय बाय 2L. पोल स्ट्रेंथ ऑलरेडी ॲम्पियर मीटर आहे युनिट, आणि दिस इज 2L म्हणजे लेंथ आहे, सो मल्टिप्लाय बाय अगेन एम, सो इट बिकम्स ॲम्पियर मीटर स्क्वेअर. सो ऑलवेज रिमेंबर मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट हा जो फॉर्म्युला आहे हा फॉर्म्युला आहे Q इंटू 2L, आणि याचं युनिट काय असेल, ॲम्पियर मीटर स्क्वेअर. फाईन. आता तुम्हाला सगळ्यांना काय करायचं आहे, जे डायग्राम तुम्हाला मी दिले आहेत नोट्समध्ये, ते डायग्राम बघा. त्या डायग्राममध्ये तुम्हाला असं बघायला मिळेल. तर आपण इथं वेगळ्या टर्म डिस्कस करणार आहोत. ओके. बघा, मी एक बार मॅग्नेट ड्रॉ करतो आहे. दिस इज द बार मॅग्नेट, इट इज नॉर्थ पोल पॉइंटिंग हियर, दिस इज द साऊथ पोल. नाव ॲज पर द डिस्कशन, जर तुम्ही ह्या सेंटरपासून एक लाईन ड्रॉ केली की जी हॉरिझॉन्टल जाते आणि दोन्ही पोल्सना जॉईन करते, तर याला म्हटलं जातं बार मॅग्नेटचा ॲक्सिस. दिस इज कॉल्ड ॲज अ ॲक्सिस, और इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक ॲक्सिस. याला आपण काय म्हणतो, मॅग्नेटिक ॲक्सिस. सो आपल्या नोटबुकमध्ये तुम्ही चेक करा, नोट्समध्ये दिलेलं आहे की व्हॉट इज डेफिनेशन ऑफ मॅग्नेटिक ॲक्सिस. इट इज अ स्ट्रेट लाईन पासिंग थ्रू बोथ पोल्स ऑफ अ बार मॅग्नेट. दिस इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक ॲक्सिस. त्यानंतर नॉर्थ पोल आणि साऊथ पोल हे काय आहे, दिज आर द पोल्स ऑफ अ मॅग्नेट. आता पोल्स ऑफ अ मॅग्नेटला तुम्ही कसं डिफाईन करू शकता, तर पोल जे आहेत नॉर्थ पोल आणि साऊथ पोल, these are the 2 points which are located on the bar magnet which have maximum force of attraction. इथं तुम्हाला काय दिसेल, इट हॅज अ मॅक्झिमम फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याला म्हणतो आपण मॅग्नेटिक पोल, त्याला म्हणतो आपण पोल. ठीक आहे. आता मगाशी म्हटल्याप्रमाणे ह्या 2 पोलमधला जो डिस्टन्स आहे, ह्या पोलमधलं जे अंतर आहे त्याला आपण काय म्हणतो, ह्या बार मॅग्नेटची मॅग्नेटिक लेंथ. त्यानंतर ही जी लेंथ आहे ती कुठली आहे, दिस इज अ जॉमेट्रिक लेंथ. दिस इज जॉमेट्रिक लेंथ. आणि ह्या जॉमेट्रिक लेंथच्या बरोबर सेंटरला एक पॉईंट घेऊन तुम्ही जर इथे एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली तर याला म्हणतात मॅग्नेटिक इक्वेटर. याला काय म्हणतात, दिस इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक इक्वेटर. जॉमेट्रिक लेंथ आणि मॅग्नेटिक लेंथ यामधला फरक लक्षात ठेवा.
मॅग्नेटिक लेंथ तुम्हाला सांगते डिस्टन्स बिटवीन टू पोल्स, नॉर्थ पोल अँड साऊथ पोल. आणि जॉमेट्रिक लेंथ काय सांगते तुम्हाला, एखादा कुठलाही बार मॅग्नेट घेतला तर त्याच्या दोन एंडमधला जे अंतर असेल, दोन एंडमधलं जे अंतर असेल ते असेल त्याची जॉमेट्रिक लेंथ. मग आता जॉमेट्रिक लेंथ आणि मॅग्नेटिक लेंथ याच्यामध्ये काही रिलेशन आहे का? Then yes, there is a relation between the geometric length and magnetic length. What is that relation? Again, it has been given into the notebook. There is a formula, that is 2L, which is magnetic length, is equal to 5/6 into geometric length. सो दिस कॅन बी अगेन MCQ. याच्यावरती एक MCQ होऊ शकतो. समजा तुम्हाला एक बार मॅग्नेट दिलेला आहे आणि या बार मॅग्नेटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की त्याची जी मॅग्नेटिक लेंथ आहे ती आहे 2L, तर जॉमेट्रिक लेंथ किती असेल? किंवा असा पण क्वेश्चन येऊ शकतो की जॉमेट्रिक लेंथ जर काही x असेल तर त्याच्यावरून तुम्ही फाइंड आउट करा की त्याची मॅग्नेटिक लेंथ किती असेल. So you have to remember this particular formula. This is important formula which has a relation between the geometric length and magnetic length. Fine. So इथं आपण सगळ्या डेफिनेशन्स चेक केलेल्या आहेत which are related with the bar magnet. So इथं तुम्हाला लक्षात आलं, पहिली गोष्ट म्हणजे बार मॅग्नेट म्हणजे काय, त्यानंतर मॅग्नेटिक डायपोल म्हणजे काय. मॅग्नेटिक डायपोल म्हणजे काय? डायपोल याचा अर्थ होतो दोन पोल. सो आपल्याकडे एक नॉर्थ पोल आहे, एक साऊथ पोल आहे, म्हणून आपण ह्याला काय म्हणतो, डायपोल असं म्हटलं जातं, मॅग्नेटिक डायपोल. आणि मॅग्नेटिक डायपोल मोमेंट म्हणजे काय, तर ह्यातला दोन्हीपैकी कुठलाही एक पोल घ्या, त्याची जी मॅग्नेटिक स्ट्रेंथ आहे त्याची मॅग्नेटिक स्ट्रेंथ मल्टिप्लाय बाय मॅग्नेटिक लेंथ. दिस इज द फॉर्म्युला फॉर मॅग्नेटिक मोमेंट. फाईन. नेक्स्ट पॉइंट आहे 12.3.1. मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू बार मॅग्नेट ॲट अ पॉईंट अलॉंग ॲक्सिस अँड ॲट अ पॉईंट अलॉंग इक्वेटोर. आणि याच्या पुढचा जो पॉईंट आहे 12.3.2, इट इज मॅग्नेटिक फील्ड ड्यू टू बार मॅग्नेट ॲट आर्बिट्ररी पॉईंट. सो इथं आपल्याला नेमकं काय स्टडी करायचं आहे बघा. चलो मी तुम्हाला पहिल्यांदा एक्सप्लेन करतो की इथं काय आहे नेमकं. समजा आपल्याकडे एक बार मॅग्नेट आहे, हा आहे त्याचा नॉर्थ पोल, हा आहे त्याचा साऊथ पोल. त्यानंतर हा त्याचा आहे ॲक्सिस, ज्याला आपण काय म्हटलं, मॅग्नेटिक ॲक्सिस. दिस इज द मॅग्नेटिक ॲक्सिस. बरोबर याच्या सेंटरहून जर एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली विच इज परपेंडिक्युलर टू द बार मॅग्नेट, तर हा काय आहे, त्याचा इक्वेटोर आहे. इट इज कॉल्ड ॲज अ मॅग्नेटिक इक्वेटोर. हा आहे आपला मॅग्नेटिक ॲक्सिस. ठीक आहे. सो समजा की आपण ह्या मॅग्नेटिक ॲक्सिसवरती काहीतरी डिस्टन्स, ह्या सेंटरपासून आपण डिस्टन्स मेजर करू की काहीतरी ठराविक R एवढ्या डिस्टन्सवरती आपण एक पॉईंट P घेतला. आपल्याला हे माहिती आहे की बार मॅग्नेट जो आहे, हा बार मॅग्नेट काय करणार आहे, स्वतःच्या भोवती असं मॅग्नेटिक फील्ड प्रोड्यूस करणार आहे. स्वतःच्या भोवती एक त्याचं मॅग्नेटिक फील्ड असेल, हे खूप मोठं असेल मॅग्नेटिक फील्ड असेल स्वतःच्या भोवती. तर ह्या मॅग्नेटिक फील्डमध्ये येणाऱ्या कुठल्याही पॉईंटवरती, इथं घ्या, कुठेही तुम्ही पॉईंट घ्या, त्या प्रत्येक पॉईंटवरती तो काय करणार आहे, आपलं मॅग्नेटिक फील्ड B हे तिथं अप्लाय करणार आहे. हा एक मॅग्नेटिक फील्डमुळे एक मॅग्नेटिक फोर्स तयार होईल, तो फोर्स त्या ठिकाणी अप्लाय करणार आहे. सो आपल्याला इथं काय बघायचं आहे बघा. सो एखादा बार मॅग्नेट जर तुम्ही घेतला, एक पॉईंट P तुम्ही ॲक्सिसवरती कन्सिडर केला, तर ह्या पॉईंट Pला मॅग्नेटिक फील्डची किंमत किती असेल. जर एखादा पॉईंट तुम्ही P सेम तुम्ही इक्वेटोरला कन्सिडर करत असाल, तर ह्या इक्वेटोरला मॅग्नेटिक फील्डची किंमत काय असेल. आणि ॲक्सिस आणि इक्वेटोर ह्या दोघांनाही सोडून समजा तुम्ही आर्बिट्रली कुठे एखादा पॉईंट घेतला, पॉईंट इथं आहे, इथं आहे, इथं आहे, कुठं आहे, जो ॲक्सिस आणि इक्वेटोर ह्या दोघांना सोडून कुठेही असेल, तर त्या पॉईंटला आपण काय म्हणतो, आर्बिटरी पॉईंट म्हणतो. त्याला आपण म्हटलं जातं आर्बिटरी पॉईंट. तर आर्बिटरी पॉईंटला तिथं मॅग्नेटिक फील्ड Bची किंमत काय असेल, हे आपण ह्यासाठी आपण एक 3 वेगळे फॉर्म्युले जे आहेत ते आपण इथं बघणार आहोत. ओके. सो पहिला कन्सिडर करूया. एक आपल्याकडे बार मॅग्नेट आहे. दिस इज नॉर्थ पोल, दिस इज साऊथ पोल. हा आहे त्याचा ॲक्सिस
आणि ह्या ठिकाणी मी पॉईंट पी कन्सिडर करतो, ज्या ठिकाणी मला मॅग्नेटिक फील्डची किंमत काढायची आहे. त्यानंतर हा आहे त्याचा इक्वेटर किंवा इक्वेटर ऑफ द बार मॅग्नेट. मी ह्या पॉईंट पीचा डिस्टन्स जो आहे तो इक्वेटोरपासून कन्सिडर करतो आहे आर, ॲट अ आर डिस्टन्स. सो आणि इक्वेटर आणि हे जे दोन पोल आहेत ह्यांच्यामधली ही लेंथ एल आणि ही लेंथ एल. सो मॅग्नेटिक लेंथ आपली किती असेल, मॅग्नेटिक लेंथ असेल 2L. magnetic length is 2L. Okay, so consider bar magnet having magnetic length 2L and a point P which is located on the axis or along the axis at distance r from the equator. Okay, then the value of magnetic field at the axis is given by mu 0 upon 4 pi r cube multiply by 2m bar. इथं मॅग्नेटिक फील्ड आणि डायपोल मुवमेंट हे दोघंही कसे आहेत बघा, ह्या दोघंही वेक्टर क्वांटिटी आहेत. दिस टू आर वेक्टर्स, दे हॅव मॅग्निट्यूड ॲज वेल ॲज डायरेक्शन. सो ॲक्सिसवरती तुम्ही कुठलाही पॉईंट जर कन्सिडर केला आणि त्या पॉईंटवरती तुम्हाला मॅग्नेटिक फील्डची किंमत किती असेल हे जर काढायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल. इट इज म्यू 0 अपॉन 4 पाय आर क्यूब इंटू 2m bar. Okay, where mu 0 is what is, it is permeability of the free space. It is called as a permeability of free space. हे ऑलरेडी मी तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टरमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. व्हॉट इज मेन बाय द परमेबिलिटी ऑफ अ फ्री स्पेस. ओके, सो आपल्याला पुन्हा एकदा रिवाईज करायची गरज नाही. ठीक आहे, हे झालं पहिलं की ज्याच्यामध्ये आपण काय बघितलं, एक बार मॅग्नेटच्या ॲक्सिसवरती पॉईंट असेल तर त्यात मॅग्नेटिक फील्ड त्या पर्टिक्युलर पॉईंटला किती असेल त्यासाठी हा फॉर्म्युला. नेक्स्ट केस आपण बघूया की समजा एखादा पॉईंट इक्वेटोरवरती असेल तर त्यावेळी काय असेल. Let us consider this is the bar magnet, north pole, इथं असेल साऊथ पोल. हा आपला मॅग्नेटिक ॲक्सिस झाला आणि हा झाला इक्वेटर. दिस इज लेंथ एल, दिस इज लेंथ एल. सो मॅग्नेटिक लेंथ असेल किती आपली 2L. लेट अस कन्सिडर पॉईंट पी या ठिकाणी प्रेझेंट आहे. म्हणजे बघा, नॉर्थ पोलपासून हे अंतर आहे त्याचं, साऊथ पोलपासून हे त्याचं अंतर आहे आणि इक्वेटोरपासून हा जो डिस्टन्स आहे त्याला आपण कन्सिडर करूया आर. सो नेहमी पॉईंट पी जो आहे त्याचा डिस्टन्स कुठून मोजा तुम्ही, आरपासून मोजा, ह्या इक्वेटोरपासून मोजा, विच इज इक्वल टू आर. नेहमी कुठून मोजायचा, इक्वेटोरपासून त्या पॉईंट पीचा डिस्टन्स मोजायचा. आता या ठिकाणी बघा, इथं जे मॅग्नेटिक फील्ड असेल ॲट पॉईंट पी ते मॅग्नेटिक फील्ड असेल बी इक्वेटोरियल बार, वेक्टर क्वांटिटी आहे, मायनस म्यू 0 अपॉन 4 पाय आर क्यूब इंटू एम बार. ओके, काय फॉर्म्युला आला, बी इक्वेटोरियल इज इक्वल टू मायनस म्यू 0 अपॉन 4 पाय आर क्यूब इंटू एम बार. आता इथं तुम्हाला प्रश्न पडला असेल की इथं निगेटिव्ह साईन का आहे, ते वाय इट इज निगेटिव्ह. सो रिमेंबर दॅट ॲट इक्वेटोरियल पॉईंट पी magnetic field and magnetic dipole moment are opposite to each other. The direction of magnetic field and direction of magnetic dipole moment is opposite to each other. Why it is opposite to each other? बघा, नॉर्थ पोलपासून साऊथ पोलला ही मॅग्नेटिक लाईन जाते, त्यावेळी ही दिशा आहे मॅग्नेटिक फील्डची. दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड, दिस इज द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड. आणि इथं साऊथ पोलपासून नॉर्थ पोलकडे डायरेक्शन असते मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटची. सो म्हणून इथं सांगितलेलं आहे की दे आर अपोजिट टू इच अदर अँड बोथ आर वेक्टर क्वांटिटी. सो वेक्टर क्वांटिटी एकमेकाला अपोजिट असेल तर आपण काय करतो, निगेटिव्ह साईन रिप्रेझेंट करतो. लक्षात ठेवा,
रिगार्डिंग CET पॉईंट ऑफ व्ह्यू काही खूप महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला इथं लक्षात ठेवायच्या आहेत विथ रिस्पेक्ट टू द बार मॅग्नेट. बार मॅग्नेटमध्ये मॅग्नेटिक फील्ड लाईन ज्या आहेत त्या नेहमी कशा जात आहेत, नॉर्थपासून साऊथकडे जात आहेत. दे आर ऑलवेज मुव्हिंग फ्रॉम नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. ओके, सो द डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक फील्ड इज फ्रॉम नॉर्थ पोल टू द साऊथ पोल. बट मॅग्नेटिक डायपोल मोमेंटची डायरेक्शन कशी असते, साऊथपासून नॉर्थकडे असते. म्हणून ह्या ठिकाणी ह्या इक्वेटोरियल प्लेनला पॉईंट पी जो आहे, इथं मॅग्नेटिक फील्ड असं आहे तर मॅग्नेटिक मोमेंट असे आहे. हे दोन्ही वेक्टर आहेत म्हणून या दोघांच्या मध्ये साईन कुठली येणार आहे, निगेटिव्ह साईन येणार आहे. ओके, सो एम μ0/4π³ आणि या दोघांची साईन कशी असेल, मायनस असेल. ओके, हा झाला आपला सेकंड पॉईंट. आता आपल्याला थर्ड पॉईंट जो स्टडी करायचा आहे तो म्हणजे एखाद्या मॅग्नेटिक डायपोल तुम्ही जर घेतला, असा मॅग्नेटिक डायपोल घेतला आणि ह्या मॅग्नेटिक डायपोलमध्ये ॲक्सिसवरती पण नाही आणि इक्वेटोरवरती पण नाही, तुम्ही रँडमली असं कुठे एखादा पॉईंट पी पिकअप केला तर ह्या पॉईंट पीला, ज्याला आपण काय म्हणतो, आर्बिटरी पॉईंट, विच इज कॉल्ड ॲज अ आर्बिटरी. तर आर्बिटरी पॉईंटला हे जे मॅग्नेटिक फील्ड आहे बी बार, जे हे बार मॅग्नेट प्रोड्यूस करत आहे, त्याची व्हॅल्यू किती असेल हे आपण फाइंड आउट करणार आहोत. ओके, आपण एक बार मॅग्नेट कन्सिडर करायचं आहे. दिस इज द बार मॅग्नेट. हा त्याचा असेल नॉर्थ पोल अँड दिस इज द साऊथ पोल. ओके, सॉरी, आपण थोडासा चेंज करूया. ओके, ठीक आहे, काय हरकत नाही. इकडे आपण नॉर्थ पोल घेऊया आणि इकडे साऊथ पोल घेऊया. का तर मला थोडं डायग्रॅममध्ये दाखवताना बरं पडेल. डायग्रॅममध्ये ही नावं लिहित असताना हे थोडं दाखवायला बरं पडेल, कारण डायरेक्शन ऑफ मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट जी आहे ती डायरेक्शन आपल्याला थोडी महत्त्वाची आहे. ती मला उजव्या साईडला घ्यायची आहे, म्हणून मी इकडं नॉर्थ पोल घेतो आणि इकडं साऊथ पोल कन्सिडर करतो. ठीक आहे, सो आता इथं बघा, हा आहे ॲक्सिस आणि मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट जे आहे त्याचे डायरेक्शन कसं असेल, या दिशेला असेल. सो म्हणून मी ह्या दिशेला दाखवण्यासाठी इकडं नॉर्थ पोल कन्सिडर करतो आहे. ठीक आहे, त्यानंतर इथं सेंटर लाईक मी इक्वेटोरियल हा जो पॉईंट आहे हा पॉईंट कन्सिडर केला. आपल्याला माहिती आहे की हा काय आहे, हा इक्वेटोर असणार आहे. इक्वेटोर बघा, ॲक्सिसवरती पण नाही आणि इक्वेटोरवरती पण नाही. मी रँडमली काय कन्सिडर केला, इथे एक पॉईंट पी कन्सिडर केला. पॉईंट पी तुम्ही डायग्रॅममध्ये ज्या नोट्स मी तुम्हाला दिलेले त्या नोट्समध्ये तुम्ही बघू शकता. नोटबुकमधल्या ज्या नोट्स आहेत त्या अगदी व्यवस्थित खूप छान एक्सप्लेन केलेल्या आहेत. त्यातून पण तुम्ही चेक करू शकता. ही डायग्राम तिथे स्वतः चेक करा आणि इथून बघून लक्ष द्या. बघा, मी आता काय करतो आहे, ही जी मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे त्याची डायरेक्शन मी दाखवलेली आहे एम बार या पद्धतीने. एक पॉईंट पी कन्सिडर केला आहे कुठे, तर ह्या इक्वेटोरपासून एक लाईन मी ड्रॉ करतो अशी आणि हे डिस्टन्स कन्सिडर करतो आर. इक्वेटोरपासून मी एक पॉईंट पी कन्सिडर केला आणि तो किती अंतरावरती आहे, आर एवढ्या डिस्टन्सवरती आहे. सो दिस डिस्टन्स इज आर. फाईन. आता बघा, खूप इंटरेस्टिंग आहे. हा जो यम बार आहे दिस इज मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट आहे. ह्या मॅग्नेटिक डायपोल मुवमेंटला मी दोन कंपोनंटमध्ये रिझॉल्व करू शकतो. आय कॅन रिझॉल्व दिस मॅग्नेटिक डायपोल मुवमेंट इन टू टू कंपोनंट्स. One component will be along this R. So this along R I can consider as a m cos theta. This component can be considered as a m cos theta. And another component, एक component m cos theta असेल, दुसरा component काय असणार आहे मग m बार sin theta. आणि या दोन्ही कंपोनंटच्या मध्ये अँगल किती असणार आहे, 90 डिग्री. सो m cos theta which is along the R, so another component m sin theta will be perpendicular to it. तो कैसा असेल, perpendicular to it. आणि हा काय असेल मग m बार sin theta. सो दोन कंपोनंट तुम्हाला मिळाले.
वन कंपोनंट इज अलॉंग द आर. सो जो अलॉंग द आर आहे हा काय होईल तुमचा ॲक्सियल कंपोनंट होईल. दिस विल बी ॲक्सियल कंपोनंट. आणि एम साइन थिटा इज द कंपोनंट विच इज परपेंडिक्युलर टू द आर. So point P becomes equatorial at some distance r. So या m sin theta साठी काय होईल हा इक्वेटोरियल पॉईंट कन्सिडर होईल. कुठला पॉईंट P पॉईंट. थोडंसं त्याचं लक्षात येते का बघा मी काय केलेलं आहे फक्त लक्षात द्या. हा जो m बार आहे विच इज मॅग्नेटिक डायपोल मोमेंट याला मी रिझॉल्व केलेला आहे दोन कंपोनंट्समध्ये. एक कंपोनंट कुठला आहे अलॉंग द आर आहे. अलॉंग द आर याला तुम्ही हॉरिझॉन्टल कंपोनंट कन्सिडर करू शकता. मग दुसरा कंपोनंट कसा असेल ह्याला 90 डिग्रीमध्ये असेल एम साइन थिटा. नाव जर तुम्ही जॉमेट्रिकली बघितलं तर एम कॉस थिटा हा कंपोनंट कसा येतो ॲक्सियल कंपोनंट येतो आणि हा कसा येतो इक्वेटोरियल कंपोनंट येतो. मग या पद्धतीने तुम्ही आता अलॉंग द ॲक्सिस आणि अलॉंग द इक्वेटोरियल फॉर्म्युला लिहू शकता. बघा मॅग्नेटिक फील्ड ॲक्सियल म्हणजे अलॉंग द ॲक्सिस इट इज ॲक्सियल मॅग्नेटिक फील्ड. हे कसं असेल आपला फॉर्म्युला μ0 अपॉन 4πr³. आता इथं जो कंपोनंट असेल तो तुम्हाला कसा घ्यायला लागेल याचा जो ॲक्सियल कंपोनंट आहे 2m cos θ म्हणजे हा कंपोनंट कसा असेल 2m cos θ. त्यानंतर दुसरा कंपोनंट कुठला आपला इक्वेटोरियल कंपोनंट बी इक्वेटोरियल. ह्याचा फॉर्म्युला कसा आहे मायनसमध्ये मायनस μ4πr³ आणि 2 इथं फक्त येत नाही इथं फक्त काय येतं m आणि साइन थिटा. लक्षात आलं. ही तुमची पहिली झाली इक्वेशन आणि ही झाली दुसरी इक्वेशन. नाव अकॉर्डिंग टू व्हेक्टर लॉ आपण व्हेक्टर आणि स्केलर हा जो चॅप्टर आहे शिकत असताना बघितलं आहे बघा. हाऊ टू फाइंड द रिझल्टंट. समजा तुमच्याकडे दोन व्हेक्टर आहेत तर तुम्ही रिझल्टंट व्हेक्टर कसा फाइंड आउट करता. तो रिझल्टंट व्हेक्टर आर इज इक्वल टू रूट ऑफ rx² प्लस ry² म्हणजे दोन अपोजिट डायरेक्शनमध्ये जाणारे जे व्हेक्टर्स आहेत त्यांचा तुम्ही रिझल्टंट कसा करता स्क्वेअर रूट ऑफ यांचा स्क्वेअर करून. सो याच पद्धतीने जर आपण बघितलं तर हे काय होईल बघा इथं रिझल्टंट मॅग्नेटिक फील्ड B विल बी B ॲक्सियलचा स्क्वेअर प्लस B इक्वेटोरियलचा स्क्वेअर. फाईन. सो फ्रॉम दिस फॉर्म्युला वी कॅन राईट हे जे μ0 आहे त्याला पण बाहेर घ्या एमला पण कॉमन बाहेर घ्या. राईट इथं 4πr² आणि आतमध्ये काय शिल्लक राहील हे सिम्प्लिफाय थोडंसं करतो मी थोडं क्विकली होण्यासाठी. 2 cos θ स्क्वेअर प्लस साइन θ² आणि कॉस स्क्वेअर थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा ह्या दोघांना तुम्ही काय करू शकता सिम्प्लिफाय करू शकता. आणि सिम्प्लिफाय केल्यानंतर तुम्हाला काय मिळेल बघा ॲन्सर. सिम्प्लिफाय केल्यानंतर असा ॲन्सर येईल B इज इक्वल टू μ0m अपॉन 4πr³ सॉरी तर क्यूब होता r³ रूट ऑफ 3 cos square theta प्लस 1. सो दिस इज द फॉर्म्युला. काय लक्षात आलं तुमच्या. पहिली केस आपण बघितली. हा जर बार मॅग्नेट असेल ह्याच्या ॲक्सिसवरती जर पॉईंट P असेल तर तिथं मॅग्नेटिक फील्ड किती. इक्वेटोरियलवरती असेल तर तिथं मॅग्नेटिक फील्ड किती. आणि आता तुम्ही आर्बिट्रल पॉईंट घेतला P तर त्या ठिकाणी मॅग्नेटिक फील्डची किंमत किती असेल μ0m अपॉन 4πr³ स्क्वेअर रूट ऑफ 3 cos square theta प्लस 1. So this is the 3 different formulas to find out the magnetic field around the magnetic dipole considering the points on axis, equatorial and arbitrary point. लक्षात आलं. ठीक आहे.